तर नमस्कार, कशात सगळे मजेत ना? आशा करतो तुम्ही सगळे मजेतच असाल. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आपल्या. आणि वेळ किती झालाय तर 9:32 आणि जुलैची 27 तारीख आहे. आज आहे 27 जुलै आणि आज आहे आपला डे 10. रोजच्या सारखं सकाळी निघलोय. घरी यायचा काय आपला पत्ता आहे नाही जोपर्यंत आपला टार्गेट होत नाही. तुम्हाला तर मी सांगितलंच आहे, एक थोडा एक्सपेरिमेंट चालू आहे. तो जेव्हा 100% किंवा 100%च्या जवळपास वर्क करेल तेव्हा मी तो तुमच्यासमोर डिस्क्लोज करेन. गाडीचं कोल्ड स्टार्ट झालेलं आहे. गाडीमध्ये CNG पण फार कमी आहे. जाऊया पहिला CNG पंपात, CNG घेऊया आणि मग आपल्या कामाला लागूया. ऑनलाईन जाऊ आपण. तर हे चेक करा, CNG आपली झाली आहे फुल आणि तो आहे तिकडे CNG पंप. आपला विचुंबला एंट्री करताना CNG पंप आहे, तिथे जाऊ आपण. लगे आत आपण जाऊया ऑनलाईन. उबर केलं चालू. बघा पास वगैरे संपली आपली. चला जाऊया ऑनलाईन. बाबा सगळं लाल लाल झालेलं आहे, म्हणजे वेगळा कलर आहे पण आमची बोलायची पद्धत आहे लाल लाल. रॅपिडोवरती पण जाऊया ऑनलाईन. अरे भाई चला इकडे पण झालो आपण ऑनलाईन. बघू आता ट्रिप कधी येते ते. तर सर्वात आधी वेळ चेक करा आणि तारीख चेक करा. आणि आपण कुठं आहोत तर आपण आहोत तुर्भेमध्ये. सगळं समजवतो. पहिला हे बघा, 9:55 आपल्याला पनवेलवरनं कल्याण खडकपाड्याची एक एक्सेल लागली ट्रिप. त्यातनी आपल्याला एवढं फेर दिलं. मी 1 तास 20 मिनिटात तिकडे पोचलो. पण तिथं पोचत असतानाच मला अजून एक ट्रिप तिकडनं लागली आपल्या तुर्भे MIDCची. त्याचा पिकअप मी केला 11:42 आणि फेअर आपल्याला एवढा भेटलाय. जेव्हा मी पनवेलला ऑनलाईन गेलो ना, तिकडनं मी आपल्या CNG पंपाच्या इथनं थोडाच पुढे येत होतो, तेवढ्यात मला ती ट्रिप लागली. आणि ट्रिप लागली तर पिकअप होतं ओल्ड पनवेलवरनं. पण कस्टमरने मला फोन केला होता, मला सांगत होतं कसं यायचं, कुठं आहे वगैरे वगैरे. तर त्या ह्याच्यात माझा व्हिडिओ बनवायचा राहून गेला. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्या कस्टमरला ड्रॉप करत होतो तेव्हा लगेच त्याच बिल्डिंगमधनं त्यांना खडकपाड्याला ज्या बिल्डिंगमध्ये मी ड्रॉप केलं ना, त्याच बिल्डिंगमधनं माझा सेकंड पिकअप होता तुर्भे MIDCचा. तर व्हिडिओ बनवताच आली नाही. पण आता ऑलमोस्ट आपण 3-3.5 तासानंतर आत्ता थोडं फ्री झालोय. 2 ट्रिप केल्या आपण त्याच्यामध्ये. आता बघूया ऑनलाईन तर आहे, अजून कुठली ट्रिप आता येते का, मग तसं पुढे जाऊ. तर टाइम चेक 3:05 27 जुलै आजची तारीख. आणि आपण आहोत कुठे तर आपण आहोत बांद्रामध्ये. आपण बांद्रा वेस्टला आलोय. पिकअप कुठून होतं तर आपलं तुर्भेवरूनच, जिथं आपण ड्रॉप केलं तिथनं बाहेरनंच आपल्याला एक प्रायोरिटी ट्रिप लागली बेसिकली. आणि आपण ती ड्रॉप झालाय आपला. फेअर किती भेटलाय तर फेअर तुम्हाला दाखवतो मी. बघा फेअर एवढा भेटलाय. लास्ट ट्रिप तिथे लिहिली, लास्ट ट्रिपचा फेअर. आणि ते त्यांना ड्रॉप करत असतानाच मला अंधेरी ईस्टची एक एक्सेल लागली. तर अंधेरी ईस्टला जाऊया, ड्रॉप करूया कस्टमरला आणि गाडी CNG पण घेऊया. CNG जास्ती नव्हती म्हणून मग मी ही छोटी एक्सेल लागली ती घेऊन टाकली लगेच. तर अंधेरी ईस्टचा पण ड्रॉप झालाय कम्प्लीट. आणि आपल्याला फेअर किती भेटलाय तर हा फेअर भेटलाय. टाइम चेक करून घ्या. टाइम 3:46. काही 10 किलोमीटरच होते, पण 10 किलोमीटरला पण 35 मिनटं लागले. सगळा ट्रॅफिकचा गेम असतो इकडे. मुंबई बोललं की ट्रॅफिक भाई. एवढा भेटलाय फेअर. जाऊया आता. गाडीत CNG कमी झालाय आणि आता पीक टाइम चालू होईल 4:30-5 वाजल्यापासून. तर पहिला जाऊन गाडी CNG फुल करून घेऊया. तर हे चेक करा, CNG आपली झाली आहे पुन्हा फुल. आणि कितीची आली तर 608 रुपयाची आता CNG आली आहे. आणि आपण जाऊया आता ऑनलाईन लगेचच. तर CNG वरून आपली झाली होती आणि लगेचच आपल्याला एक एक्सेल लागली आहे. ठाण्याची आहे, हिरानंदानी इस्टेटची. तर चाललोय पिक करायला. तर आजचा आपला 5वा ड्रॉप पण झाला आहे डन, म्हणजे हिरानंदानी इस्टेटचा. बघा 5:43. एक 1 तास 15 मिनटं लागले आपल्याला यायला. आता संध्याकाळचा टाईम म्हणजे ट्रॅफिकचा टाईम असतं. फेअर किती भेटला तर हा एवढा फेअर भेटलाय. पण कस्टमरनी मला 450 रुपये पे केलेत, एक्स्ट्रा पे केलेत. तर आता बघूया इकडनं काय आता कुठली ट्रिप लागते ती. तर आता आपल्याला चेक करा, एक शिरवणे नेरूळ शिरवणीचे आपल्याला ठाण्यावरनं एक्सेल लागले.
मी घेतली होती. बघूया आता पिकअपला जाऊया. तर शिरवणीचा ड्रॉप आपला नेरूळचा ड्रॉप झाला आहे कंप्लीट. टाईम बघा 7:22, तारीख 27 जुलै. आणि फेअर बघा एवढा भेटला आहे. एक सव्वा तास लागला, 1 तास 20-25 मिनटं लागली, कारण की इथं नेरूळला ट्रॅफिक खूप आहे. तर बघूया आता पुढे काय भेटते, किती कुठली ट्रिप भेटते ती. तर याच ठिकाणी आपला विठ्ठलवाडीचा पण ड्रॉप कंप्लीट झाला आहे. किती वाजलेत, वेळ बघा किती झालाय. अरे 10:26. ह्या ड्रॉपने जीव काढला बाबा. एवढी ट्रॅफिक त्या खोनीला पडग्याच्या पाड्याला म्हणजे पलावाच्या इथे ॲक्सिडेंट झाला आणि आम्ही 15-20 मिनटं तिथेच उभे राहिलो एकाच जागेवर. त्याच्यानंतर एक टेम्पोवाला एका थोडा कच्च्या रस्त्याने गाडी काढला ना त्यांनी. तर खूप गाड्या गेल्या. तर नंतरला मी मॅपवरती बघितलं नीट, तर मॅपवरती पण मला दाखवलं की तिकडनं जाऊ शकतो म्हणून. तिकडनं काढली गाडी आणि बाहेर पडलो डायरेक्ट धामतानला. धामतानच्या इथे म्हणजे पाईपलाईन रोडला, बदलापूर रोडला बाहेर पडलो आणि तिकडनं आलो. खूप वेळ गेला, 2.5 तास आरामात. 2.5 तास आरामात गेले. म्हणजे तो अर्धा तास पूर्ण ट्रॅफिकवालाच होता. अर्धा तास जो गेला तो ट्रॅफिकवालाच गेला. 2 तासाचा रूट होता. लय 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 वाट लावली. आणि फेअर किती झाला आहे तर फेअर दाखवतो तुम्हाला. फेअर आपला झाला एवढा, पण लय यार टायमिंग एवढा गेलाय ना त्याच्यासमोर फेअर कमी वाटतोय मला. पण ठीक आहे, इट्स ओके. होतं ट्रॅफिक वगैरे, ते काय आपल्या हातात नाही आहे. आता ॲक्सिडेंट झाला पाहिजे, ज्यांचा ॲक्सिडेंट झाला ते जास्ती काय गाड्यांना काय झालं असेल ठीक आहे, पण आतल्या माणसांना काय झालं नसेल तर बरं आहे. आणि CNGनी केली आहे आपल्याकडे डिमांड की भाई मला परत फुल कर. तर आपण आता चालू आहे CNG पंपात. तर CNG झाले फुल. 604 रुपयाची CNG आली आत्ता. पण लास्टला मस्त प्रेशर क्रिएट केला. लास्टला मस्त प्रेशरने गेली CNG. आता हे चालूच आहे आपलं रॅपिडो. ही लास्ट ट्रिप आपली रॅपिडोची होती हा. तर उबेर पण आता ऑनलाईन जातो. आणि इथं मला नाही वाटत इथं काही स्कोप असेल. तर आपण लगेचच कल्याण स्टेशनकडे आपण वळणार आहोत. कल्याण स्टेशनच्या साईडला जाणार आहोत आपण. इथे थांबत नाही बसणार आपण. तर हे चेक करा, आपण आलोय वाशीला. वेळ दाखवतो सर्वात आधी. 12:15 झालेत आणि आता तारीखही बदलली, जुलै 28 झाली आहे. ठीक आहे. आता तुम्हाला स्टोरी सांगतो. आपण CNG भरल्यानंतर गेलो कल्याण स्टेशनला गेलो आणि बघितलं तर सगळं शुकशुकाट वाटत होता. म्हणून मी ॲपवरती चेक केलं की ट्रेन कुठली येणार आहे का नाही, वेर इज माय ट्रेन. त्या ॲपवरती चेक केलं तर सगळ्या ट्रेन 12:30-1 वाजता आणि डिले वगैरे झालाय असं दाखवत होतं. सगळ्या ट्रेन डिलेड होत्या आणि आपल्याला 11 वाजले होते फक्त तिकडे. आणि एवढं 1.5 तास वाया घालवायचं नाही वाटलं मला. तर तेवढ्यात रॅपिडोवरती पण राईड येत होत्या, पण ते तिकडच्यात लोकलच्यात. उबेरवरती तर भाई लातूर येत होत्या, पण त्या एक्सेल वगैरे नव्हत्या. इंटरस आपल्या गोच्या आणि सिड्यांच्या येत होत्या. म्हटलं काय कामाचं नाही, लातूरला कोण जाईल भाई. 450 किलोमीटर दाखवत होता. एक्सेल असते तर गेलो असतो. तर ठीक आहे. त्यानंतर मला आली वाशी सिडॅन आली. वाशीची सिडॅन ट्रिप आली. तर मी ती घेतली. एकटाच माणूस होता आपला. कल्याणवरनं वाशी काय जवळ आहे. घेऊन आलो काय 23-24 किलोमीटर. आणि फेअर किती भेटला तो तुम्हाला दाखवतो. तर बघा लास्ट ट्रिपचा फेअर हा आपल्याला एवढा भेटलेला आहे. आता बघूया वाशीत चाललोय मी थोडा सेंटर एरियामध्ये वाशीच्या. तिकडनं आपल्याला कुठली ट्रिप भेटते काय भेटते ती. तर आधी वेळ बघून घ्या तुम्ही. 2:37. तारीख किती तर जुलैची 28. आणि थोडं लांब झालो यार, म्हणजे थोडंसं रेस्ट केला. वाशीला मी जसं गाडी लावली तसं थोडा वेळा असं वाट बघतच झोप आली मला. झोपलो मी तिकडे. त्यानंतर उठलो तर काही ट्रिप्स वगैरे काही नाही. तर आता आलोय बेलापूरला पाम बीच रोडनी. आता बेलापूरला थांबलोय. बघूया इथून काय ट्रिप भेटते का. तर एकदा वेळ चेक करा. सकाळचे 4:21 आणि तारीख काय तर 28 जुलै. आणि आपण कुठं आहोत तर आपण आहोत आता नेरळमध्ये.
समजवतो तुम्हाला. पहिला आपल्या या ट्रिपचा फेअर बघून घ्या तुम्ही. बेलापूरवरनं जी आपण नेरूळला आलो, एक्सेल होती इंटरसिटी, एवढा फेअर भेटला आपल्याला. समजवतो तुम्हाला मी. पहिला या बिल्डिंगमधनं बाहेर निघतो आणि तुम्हाला सगळं व्यवस्थित समजवतो. आधी हे डिटेल्स पण चेक करा. बघा आपला बेलापूरवरनं नेरळ दिसलं, दाखवतोय तुम्हाला, नाहीतर असं नको वाटायला की काहीतरीच बोलतोय म्हणून. तर वाशीला आपण होतो. वाशीला मी झोपलो, आराम केला. त्याच्यानंतर मी पोचलो बेलापूरला. आता मला एवढं तर माहिती होतं की वाशीला जर काय हातपाय हालत नाही आहेत ना, तर बेलापूरला जाऊन नक्की काय ना काय ट्रिप भेटेल. कुठली पण भेटू शकते, असं नाही की स्पेसिफिक एक्सेल तुम्हाला इंटरसिटी वगैरेच भेटेल, कुठली पण भेटू शकते. तर आपल्याला भेटली नेरळ. नेरळ लगेच मी ॲक्सेप्ट केली, ती आपल्याला भेटली आणि भाई आलो निघून. काय जास्ती काय हे नाही, पण चांगले होते. आय गेस ते पेशंट होतं, त्यांना दोन्ही लेडीज होत्या, एक पेशंट होता आय गेस. तर त्यांना घेऊन आलो, ड्रॉप केलं. आता पनवेलकडची वाट. पनवेलला आता आपण एमटीच जाणार आहोत. आता काय इकडनं काहीतरी भेटेल पनवेलला जायला असे काही होप्स नाही आहे. सो आपण इकडनं एमटीच जाणार आहोत पनवेलला. तर फायनली आपण पोहोचलो आपल्या बिल्डिंग खाली आणि आज टोटल आपले वर्किंग आवर्स झालेत 19 तासापेक्षा जास्ती. आणि आपले ट्रिप आपण आज किती कंप्लीट केले, तर 9 ट्रिप आपण कंप्लीट केले टोटल 19 तासात. आणि 9 ट्रिपचे आपल्याला किती फेअर भेटला हे तुम्ही मला सांगायचं आहे कॅल्क्युलेट करून. मी तुम्हाला सगळं दाखवलं आहे. आणि इन्व्हेस्टमेंटची बात कराल तर इन्व्हेस्टमेंट आपली एक 1600 रुपयाची CNG पकडा, 265ची पास आपली 24 आवर्सची उबेरची, आणि 300 रुपये आपले मेंटेनन्स. एक जवळपास 2150 असं 2165 रुपये आपला आजची इन्व्हेस्टमेंट आहे. खूप भारी होता आजचा पण दिवस. छान वाटला. थोडं सगळेच दिवस आपल्या फेवरमध्ये नसतात हे पण लक्षात घ्या. पण आपण हार नाही मानायची, आपण मेहनत करत राहायचं आहे. ठीक आहे, तर आजसाठी एवढंच ठेवूया. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. व्हिडिओ आवडली असेल कमेंट करा, शेअर करा, लाईक करा यार व्हिडिओला खूप. आणि काही तुम्हाला क्वेरीज असेल बिंदास विचारा, कमेंट बॉक्स तुमच्यासाठीच आहे. मी सगळे कमेंट वाचतो, जे मला इम्पॉर्टंट वाटतात, जे मला वाटतात की हा खरंच काहीतरी प्रश्न विचारला आहे किंवा काहीतरी आहे हेल्पफुल असेल, असा काही गोष्ट करायची असेल मला, तर मी त्यांना रिप्लाय सुद्धा करतो, सगळे कमेंट सुद्धा वाचतो. तर भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. राईट सेफ अँड बी सेफ गाईज. टाटा, बाय बाय, टेक केअर.